नमस्कार मित्रांनो. आज मी शेतातील मातीचं परीक्षण करण्यासाठी इथे आलो आहे. माती परीक्षण का करावी? कारण की जर माती परीक्षण केली तर त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की मातीचा कार्बन किती आहे, क्षारता किती आहे व मातीमध्ये कोणत्या कोणत्या अन्नद्रव्य घटकांची कमी आहे. ते आपण पुढच्या वेळी शेती करताना म्हणजे काय लागवड करताना ते पिकांना कोणत्या कोणत्या घटकांची कमी भासते ते आपण सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. तर बघूया आज कशी करतात माती परीक्षण. मी पण पहिल्यांदाच करते. तर पहिल्यांदा शेतामध्ये जिथे सावली नाही, तिथे झाडं नाही, बांधावरची माती नाही घ्यायची आहे. आपण शेतामध्ये 4 ते 5 खड्डे मारणार आहोत. ते व्ही आकाराचे मारणार आहोत. हा मी असे 5 खड्डे मारून घेतले आहेत. तर प्रथम आपल्याला जी वरची माती आहे खड्ड्याची ती काढून घ्यायची आहे. ती नाही घ्यायची आपल्याला. खाली 20 ते 25 फुटावरची इंचावरची माती आपल्याला घ्यायची आहे. फूट नाही, इंच. तर ही सगळी माती मी काढून घेणार आहे. आपल्याला अजून थोडाला खड्डा करावा लागणार आहे. तर ही वरची जी माती आहे ती आपल्याला साईडला करून घ्यायची आहे, जेणेकरून ती आत जाणार नाही. तर ह्याच्या साहाय्याने मी त्याला काढणार आहे. ही माती आपल्याला घ्यायची आहे. खड्डा हा व्ही आकाराचा करावा. हा दुसरा खड्डा आहे. ह्याची पण त्याचप्रमाणे माती काढून घ्यायची आहे. एकूण 5 खड्ड्यात ना जेवढी होईल तेवढी माती घ्यायची आणि लास्टला आपल्याला अर्धा ते 1 किलो माती कापडी पिशवीत गुंडाळून कापडी त्यात चिठ्ठी म्हणजे जागेचा सातबारा म्हणजे जागेचा नंबर वगैरे देऊन त्यांना द्यायची आहे. ही पिशवी कापडी पिशवी आहे. ही मला कृषी अधिकाऱ्यांकडून भेटले. त्याच्यामध्ये माती टाकून त्यांना द्यायची आहे. आता ही जेवढी सगळी माती जमवली आहे मी, आता ही माती आपण साफ करून सॉर्टिंग करून तिथे 4 भाग करू. 4 भागमधले 2 भाग करायचे आहेत. परत 2 भाग काढायचे आहेत. आणि जोपर्यंत ती माती अर्धा ते 1 किलो होत नाही तोपर्यंत हे भाग आपल्याला प्रोसेस करायचे आहे. तर ही माती साफ करूया. जी पिकांची उरलेली अवशेष म्हणजे काडी कचरा, मुलं वगैरे असेल ना, ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 4 भाग काढून घेतलेत मी. त्यातला समोर 2 भाग काढणार आणि यांना मिक्स करून पण ह्यात पण जर ती तेवढी माती असेल तर मी ते ठेवणार. थोडी माती उरली ती आता मी पिशवीमध्ये भरून घेणार आहे. माती भरून झालेली आहे एवढी माती. आता ही मी ज्या माती भरली आहे ती आता मी त्या कृषी अधिकाऱ्यांकडे देणार आणि ते बोललेत की महिनाभरात तर रिपोर्ट भेटतात. तर रिपोर्ट भेटले का तर मी यूट्यूबवर शेअर करेन. धन्यवाद.